जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून ग्रामीण भागांमध्ये या ठिकाणी महिलांनी पापड कुरडई या ठिकाणी बनवताना दिसत आहे। आसोद्या गावात या ठिकाणी आहोत। आसोद्या गाव हे बहिणाबाईंचं माहेरघर आहे। अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, हाताला चटके मग मिळते भाकर। त्याचप्रमाणे या ठिकाणी विविध प्रकारचे पापड महिला वर्गातर्फे या ठिकाणी बनवण्यात येत आहे। आमच्या सोबत या ठिकाणी काही आजीबाई आहे, आम्ही आजीबाईकडून जाणून घेऊयात। आजी, काय सांगणार आज या ठिकाणी तुम्ही हे जे पापड बनवताय हे नेमकं कशाचे पापड बनवताय, काय सांगणार? हे गव्हाचे पापड, गहू आले, नवे गहू आले की लगेच गव्हाचे पापड कुरड्या। आता अखाजीला लागणार आहे, म्हणजे अखाजी म्हणजे अक्षय तृतीया बुवा, तर ते आपल्याला लागणार आहे। आणखी काही कोणाचे लग्न वगैरे काही असलं तर तिथं पण नवरदेव नवरीला मानापानानं तिथं ते कुरडई पापड लागतात। आणखीन काय तर पित्तर पाटा येतो, आपला पित्र बसतात पा, तेव्हा पण लागते आपल्याला तेव्हा। आणि आता अखाजीला सांजोऱ्या बिंजोऱ्या, आता हे झालं की आम्ही सांजोऱ्या वगैरे करू तेव्हा घागरवर ठेवायला आम्हाला लागतं बुवा। आजी, ही पापड बनवायला खूप मेहनत आपल्याला मग- करावी लागते मग- आहे, काय सांगणार? सकाळपासूनच या ठिकाणी हे पीठ तुम्ही बनवलेलं आहे आणि आता कुरड्या टाकतायत। पीठ काही आपोआप नाही झालं दादा, ते 3 दिवस आम्ही गहू भिजू घातले। तिसऱ्या दिवशी ते चक्कीहून वाटून आणले। वाटून आणल्यानंतर त्यांना गाळले गाळल्यानंतर मग सकाळी उठून सण त्याचा हा चीक तयार केला, तेव्हा ते कुरड्या आपल्या तयार होत आहे। ते कुरड्या तुम्ही बघून घ्या आणि सगळ्यांना तिकडे सांगा की इकडे आसोद्यामध्ये ऑर्डर द्या। आजी, आपण हे पापड पण या ठिकाणी विकत असतात का, काय सांगशील? कोण आता हे विकते तरी- हा हे कुरड्या कशा काय देतात, विकताच फक्त, म्हणजे काय भाव आहे ते नाही माहिती, आम्ही घरच्या घरी करतो बा। मगाशी तू एक गाणं म्हणत होती या ठिकाणी, या संसार संसार जसा चव्हा तुल्यावर, बहिणाबाईचं गाणं म्हणत होती। जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी काय म्हणशील, काय सांग? अरे संसार संसार जसा तावा चुलीवर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर। अरे संसार संसार जसं पातेल चुलीवर, जसं पातेल चुलीवर, आधी हाताला चटके मग होता कुरडया। नक्कीच या ठिकाणी ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पापड बनवण्याची सध्या लगबग सुरू झाली आहे। जळगाव शहराचं तापमान हे 40शी पार या ठिकाणी गेलेलं आहे आणि जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी महिला भगिनींतर्फे या ठिकाणी पापड बनवण्याचं काम सध्या सुरू आहे। मोठ्या आनंदाने या ठिकाणी संपूर्ण महिला गुण्या गोविंदाने एकत्र येत या ठिकाणी विविध प्रकारचे पापड असतील, कुरड्या असतील, त्याचप्रमाणे विविध प्रकारचे पापड सध्या ग्रामीण भागात बनवताना दिसून येत आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।